नमस्कार. इस्रायल, अमेरिका, इराण युद्ध. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटले आहे की जर भविष्यात आपल्यावर पुन्हा हल्ला होणार नाही याची ठोस हमी मिळाली तर अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमणाविरुद्ध सुरू असलेला लढा थांबवण्यास आपला देश सज्ज आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा यांच्याशी मंगळवारी झालेल्या दूरध्वनी संभाषणात पेझेशकियान यांनी सांगितले की अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमणामुळे इराणमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत करण्याचा एकमेव उपाय म्हणजे या आक्रमकांनी आपले हल्ले थांबवणे हाच आहे. आम्ही कोणत्याही टप्प्यावर तणाव किंवा युद्धाची कधीच इच्छा बाळगली नाही. जर आवश्यक अटींची पूर्तता झाली, विशेषतः पुन्हा आक्रमण होणार नाही याची आवश्यक हमी मिळाली, तर हे युद्ध संपवण्याचा आवश्यक तो निर्धार आमच्याकडे आहे, असे ते म्हणाले. राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की इराण आपल्या शेजारील देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. मात्र त्या देशांमध्ये असलेल्या अमेरिकन तळांवर हल्ला करण्याव्यतिरिक्त इराणसमोर आता कोणताही पर्याय उरलेला नाही.